कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैशेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्रानि स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मन कवना करावे म्या जयांचे किलिया स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची बंधू श्रीचरणा श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 40वा आत्मा जन्मरहित आहे। आत्मा जन्मरहित आहे। जन्मरहित याचा अर्थ तो जन्मत नाही। मग असा प्रश्न उत्पन्न होतो, कोण जन्मलं? आत्मा तर जन्मरहित आहे। मग जे जन्मलो वाटायले हे कोण? आत्मा ज्ञान स्वरूप आहे। आत्माच जाणणे रूप आहे।
आणि वेदाचं शास्त्राचं सांगणं आहे की जीव ब्रह्मरूप आहे, आत्मरूप आहे. आता आत्मा ब्रह्मरूपच. कालच्या हेडिंगमधून आत्मा कसा सांगितला? ब्रह्मरूप सांगितला. हेच परिच्छेद असं सांगतं की आत्मा जन्मरहित आहे. हे शास्त्र त्याच्या त्याच्या पद्धतीनं सांगतं. पण इथं आमची अशी अडचण आहे की मग मी जन्मलो आणि मी मरणार आहे असं कोणाला वाटायले? जो जन्माला त्यालाच वाटायले का नाही? मग आपण जन्मलो तर असं आपणाला वाटायले का नाही? आणि शास्त्र म्हणतंय तुम्ही आत्मस्वरूपवान आहात आणि आत्मा जन्मत नाही. आहे का नाही विरोधाभास? अनुभवाच्या विरोधातल्या गोष्टी आहेत का नाही ह्या? साधारण बुद्धिवानाला हे कसं झापायचं? मग हे जाणण्यासाठी बुद्धी कशी असावी लागते? जीव आत्मस्वरूपवान आहे असा ज्याचा निश्चय झाला आहे त्यालाच मी जन्मरहित आहे असं सांगितलेलं पटतंय. पण ज्याला मी आत्मस्वरूपवान आहे असं अनुभवाला येतच नाही, मी देहच आहे म्हणतो, त्याला मी जन्मरहित आहे असं कसं वाटत? मग हे शास्त्र काय उगीच बोलतं का? या मागे शास्त्राची अनुभूती आहे. सिद्धांतानुसार बोलत होते, प्रमाद ज्ञानानं बोलत, खऱ्या ज्ञानातून बोलत आणि जीव खोट्या ज्ञानातून बोलतो. मग खोट्या ज्ञानातून बोललेलं खरं का खऱ्या ज्ञानातून बोललेलं खरं? असा नियम करता येतो का नाही? मग आपल्याला वाटतं मी जे बोलतो ते खरंच आहे. आपल्याला काय वाटतंय? मी जे बोलतो ते खरंच आहे. मग मी जे बोलतो ते खरं आहे हे कोणाच्या ठिकाणी तपासलं? कोणाकडे जाऊन तपासलं मी जे बोलतो ते खरंच आहे? कोणाकडंच नाही. मग तो स्वमतानंच म्हणतो मी जे बोलतो ते खरं आहे. पण जे प्रमाणजन्य असतं ते प्रमा असतं, है का नाही? अबाधित अर्थाला जे विषय ज्ञान करतं, जे ज्ञान विषय करतं, अबाधित अर्थाला जे ज्ञान विषय करतं त्याला प्रमा म्हणतात. ही व्याख्या गेलेली आहे का नाही? मग प्रमाद ज्ञान म्हणजेच अपरोक्ष ज्ञान. ते ज्ञान सत्य ज्ञान आहे आणि तेच ज्ञान या ब्रह्मांडाला गवसणी घालू शकतं. ब्रह्मांडाला गवसणी घालू शकतं. पण ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी आत्मज्ञान गरजेचं आहे. आत्मज्ञान झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. देहाचा निराश झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही आणि आत्मज्ञान झाल्याशिवाय ब्रह्मज्ञान होत नाही. देह मी नाही असं ज्ञान झाल्यावर मी आत्मा आहे असा निश्चय होतो, असं ज्ञान होतं. आणि मी आत्मा आहे असं ज्ञान झालं की मग माझाच आत्मा ब्रह्मरूप आहे आणि ब्रह्माच्या पुढं कोणतंही तत्व नाही. म्हणजेच जीव ब्रह्मरूप आहे
हे ज्ञान होण्यासाठी अपरोक्ष ज्ञानाची अत्यंत गरज आहे. त्याच्याशिवाय जीव ब्रह्मरूप आहे हे कोणत्याच पद्धतीनं कळत नाही, कोणत्याच पद्धतीनं. दुसरा उपायच नाही. उपाय करीशी जितुके, माऊली म्हणतात, जितके तू दुसरे उपाय करशील तितका तू जास्त गुतुड्यामध्ये जाऊन पडशील. उपाय करीशी जितुके, तीही गुंपशी अधिके रुखी थांब. तू इतर प्रयास काही करू नको. जीव ब्रह्मरूप कसा आहे तर बाद निश्चय कर, हाच एक उपाय आहे. जे तू देहाला मी म्हणतोस का, तर त्या देहाचा बाद कर आणि तू त्या देहापासून निराळा आहेस असा निश्चय कर. आणि तू ते निराळं झालेला ब्रह्मरूप आहेस, आत्मरूप आहेस असा ठाम निश्चय कर, तरच तुला मोक्ष प्राप्त होईल, आहे का नाही. असं प्रत्येक संतांनी हाच सिद्धांत सांगितला आहे, प्रत्येक संतांनी सांगितला. आणि शास्त्रसुद्धा हेच बोलतं. आणि हे दोघं कशाच्या आधारावर बोलतात? शास्त्र आणि संत वेदाच्या आधारावर बोलतात, वेदाचा आधार घेतात. किंवा जे आपले श्रेष्ठ म्हणून जे खांब आहेत, परमार्थाचे अधिष्ठान रूप असणारे आद्य शंकराचार्य आणि भगवान व्यास यांच्या मतीला म्हणजे बुद्धीला धरूनच आपण आपल्या स्वरूपाची ओळख करून घेत आहोत, है की नाही. म्हणून ह्या मताला, ह्या सिद्धांताला आपण कधी ना कधीतरी प्राप्त करून घ्यावं. आज नाही झालं, उद्या नाही व्हायचं, परवा नाही व्हायचा असा निश्चय, पण कधी ना कधीतरी हा निश्चय करून घ्यावाच लागतो. तेव्हा मोक्ष प्राप्ती होते. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून चुकता येतं. नाहीतर जन्म मरणाचा फेरा हा चुकत नाही. मग कोण जन्मतं कोण मरतं? आत्मा तर जन्मत नाही, है का नाही. आणि इथं तर जन्मल्यासारखं वाटायलंय का जन्मलो तर असंच वाटायले, है का नाही. मग कोण जन्मतं? आणि जर आत्मा जन्मतो असं मानलं तर काय होतंय? हाच या टॉपिकमध्ये, हेडिंगमध्ये, परिच्छेदामध्ये सांगितलेला आहे. तो आत्मा ब्रह्मरूप आहे. तो ब्रह्मरूप आत्मा जन्मरहित आहे. तो आत्मा ब्रह्मरूप, तो आत्मा ब्रह्मरूप जन्म मरण रहित आहे. त्याच्यामधलं एक जरी घेतलं तरी चालतंय, जन्मरहित म्हटलं तरी चालतंय, आणि अमर आहे, मरत नाही असं म्हटलं तरी. पण हे का सांगत आहेत? आता हे सांगणं म्हणजे एकदम जसा समोर साप दिसावा, एकदम समोर दिसावा, तसं एकदम समोरासमोरचं ज्ञान आहे. कारण आत्मा जन्मरहित आहे हे सांगण्यामध्ये याच्या अगोदर काय सांगितलं होतं? तर आत्मा कसा आहे? ब्रह्मरूप आहे म्हणून सांगितलं, है का नाही. मग तो आत्मा अगोदर सुरुवातच तो या शब्दानं केली आहे.
तो आत्मा म्हणजे कोणता आत्मा? जो ब्रह्मरूप आहे. काल जो सांगितला ना आत्मा, तो आत्मा जो ब्रह्मरूप आहे, तो आत्मा कसा आहे? जन्मरहित आहे आणि ब्रह्माचा जन्म होत नाही. ब्रह्म जन्म भावाला येत नाही. मग आत्मा ब्रह्मरूपच नव्हे का? मग आत्मा असेल जन्मरहित, मग आमचं काय? मग तुम्ही आत्माच आहेत ना, असं वेदशास्त्र काय म्हणतंय? तुम्ही आत्मस्वरूपाचा वानच आहात. तत्वम आसी, तू तेच आहेस. तू दुसरा तिसरा कोणी नसून तू ब्रह्मरूपच आहेस, असं वेदांत बोलतं, है का नाही? मग आम्हाला तर वाटतंय आम्ही जन्मलोत असं वाटायलंय, म्हणून तर आम्हाला आम्ही जन्मरहित हे शिकायचंय. असं वाटायलंय का नाही? मग हे वाटायलंय हे खरं आहे का? तर वेदांत शास्त्र म्हणतं हे जीव भ्रांतीमध्ये बोलत आहेत, कैफीमध्ये बोलत आहेत. वास्तविक पाहता हे आत्मवान असणारा तोच काय म्हणायलाय? मी जीव आहे, मी जन्मतो, असं म्हणायलाय. ही त्याला भ्रांती झाली उपाधीच्या योगानं. शास्त्राच्या नियमानं कसं सांगतात ते पहा. तो ब्रह्मरूप आत्मा जन्मरहित आहे. आत्म्याचा जन्म मानला तर तो अनित्य होईल का नाही? आत्म्याचा जन्म मानला तर जन्म म्हणजे उत्पत्तीच. जन्म म्हटलं की उत्पत्ती, आणि उत्पत्ती म्हणलं की नाश. कशाचा? उत्पत्तीचा. मग आत्म्याची उत्पत्ती, जन्म म्हणजे उत्पत्ती, मग त्याचा नाशी मानावंच लागेल. मग आत्म्याचा जन्म मानला तर तो अनित्य होईल. मरणारं कसं असतंय? नाश पावणारं कसं असतंय? अनित्य असतंय. मग शुभ कर्मे करून उत्तम लोकाची प्राप्ती होईल. शुभ कर्मे करून उत्तम लोकाची प्राप्ती होईल असे जर मानणारास आत्मा अनित्य मानता येणार नाही. एखादा काय म्हणला? नाही हो, जे शुभकर्म जर केले, सत्कर्म, शुभकर्म म्हणजे सत्कर्म केले तर उत्तम लोकाची गती प्राप्त होते, उत्तम लोकाची प्राप्ती होईल. म्हणून मी शुभकर्मे करीत आहे असा जर एखादा जर म्हणला तर त्याला म्हणावं की तुझा आत्मा जन्मरहित आहे का जन्मणारा आहे? तर त्याला, अशा मानणाऱ्यालाच आत्मा अनित्य मानता येणार नाही, है का नाही? दुसऱ्या लोकाची प्राप्ती, उत्तम लोकाची प्राप्ती जर मानायची असेल तर त्याला आत्मा अनित्य मानता येणार नाही. आणि जर आत्मा अनित्य मानित असेल तर त्याला उत्तम लोकाची प्राप्ती, कोण जाईल उत्तम लोकाला? तेच म्हणतात, कारण शरीर नाशाबरोबर आत्म्याचा नाश मानला तर परलोकी जाणार कोण? परलोकी सत्यलोकाला कोण जाणार? स्वर्गाला कोण जाणार? नरकाला कोण जाणार? म्हणून आत्म्याचा नाश मानता येत नाही, आत्मा अनित्य मानता येत नाही. का म्हणून?
तर आत्मा जर याच देहाबरोबर नाश पावला, आत्मा हा देहाचा नाश झाला की याच्याबरोबर आत्म्याचा नाश झाला, मग उत्तम लोकाला कोण जाणार? ती अडचण येईल, कारण इथं तर आत्म्याचा नाश झाला आहे का नाही. मग उत्तम लोक कोणाला प्राप्त होणार? उत्तम लोकाला कसं जाता येईल, अशी त्यांनी आडकाठी घातली. मग शुभाशुभ कर्म कष्ट का करावेत त्याचे? जर इथंच आत्मा नष्ट होत असेल, इथंच सगळा याचा खेळ खतम होत असेल जन्माला आलेल्याचा ह्या, तर मग हे सत्कर्म करण्यात काय अर्थ आहे? केले तरी इथंच नाश आहे आणि नाही केले तरी, आणि मग जप करण्याहून, तप करण्याहून, श्रवण करण्याहून काय अर्थ आहे? इथंच जर आत्म्याचा नाश शरीराबरोबरच मानला तर मग परलोकी कोण जाणार? शुभाशुभ कर्माचे कष्ट का करावेत? आणि जर आत्मा उत्पत्ती विनाशवान मानावा, आत्मा त्याची उत्पत्ती होते आणि नाश होतो असं जर मानलं, तर वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग, आता जो व्हायलेला भोग, आता जे व्हायलेलं दुःख, आता ह्या जन्मामध्ये व्हायलेलं दुःख त्यालाच भोग म्हणायचा. जन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असंच मानावं लागेल. म्हणजेच हा व्हायलेला भोग कर्माचा नाही. जर आत्मा जन्मतो न मरतो असं जर मानलं तर कर्माचा भोग जो आता घडायलेला आहे हा जन्माचा कोणत्या कर्मापासून भोग मानायचा? मग कारण आत्मा तर मिळाला. मग ह्या कर्म पुन्हा नंतर समजा आता आपण जन्मलो, आता नवीनच आत्मा आहे, जन्मत नाही म्हणल्यावर आता हे नवीनच आत्मा आहे का नाही. आता शुभाशुभ कर्म करून वेदशास्त्र काय म्हणतंय? परलोकाची आहे का नाही उत्तम गती प्राप्त होते आहे का नाही. आणि जर जन्मणारा आणि मरणारा, आता जन्माला आहे आणि तो मरणार आहे, मग मेल्याच्या नंतर, आता मेल्याच्या नंतर तो केलेल्या कर्माचा भोग कोण देणार? कर्माचा भोग भोगल्याशिवाय कर्म नष्ट होत नाही. मग पुनर्जन्म मानावाच लागतो. पुनर्जन्म मानल्याशिवाय याचा हिशोबच लागत नाही है का नाही. मग आत्मा जन्मतो मरतो असं मानायचं का जीव जन्मतो मरतो असं मानायचं? है का नाही. त्या आत्म्याचा आभास अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब तो जन्मत आणि मरत. पण आत्मा जन्मत नाही. आणि जसं घट कुंभारानं उत्पन्न केला तर त्या ठिकाणी त्या घटातला आकाश उत्पन्न केलं का? मग तसा आत्मा उत्पन्न होईल का? घटाची उत्पत्ती झाली म्हणजे देहाची उत्पत्ती झाली है का नाही. आणि जर ते घट फुटला तर त्याच्यातला आकाश मेलं का? तसा आत्मा त्या आकाशाप्रमाणे आहे आणि ते आपलं खरं स्वरूप आहे. आपलं ते खरं स्वरूप आहे. म्हणून वेदांत शास्त्र म्हणतं आत्मा जन्मरहित आहे. मग शुभाशुभ कर्मे करून
त्या कर्मापासून उत्पन्न झालेली पापाची आणि पुण्याची हिशोबाची घडी ही कुठे उकलणार? त्याला जन्म मानावाच लागेल, है की नाही? म्हणून जे जन्मतं, ज्याच्या ठिकाणी पाप असतं तेच जन्मतं, ज्याच्या ठिकाणी पुण्य असतं तेच जन्मतं. मग पाप आणि पुण्य आत्म्याच्या ठिकाणी नाहीत. मग हे पाप पुण्य कोण धरून ठेवतं? तर तो आभास, है की नाही? मग जन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो काय? भोग. यांचं म्हणणं कसं आहे? वर्तमानकाली सुखदुःखाचा भोग, आता जो आपल्याला भोग घडायला आहे, दुःख जे व्हायलंय, हे जन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असंच मानावं लागन. कोणत्याही म्हणजेच जे केलेले त्याच कर्माचा भोग आहे अशी मानण्याची गरज नाही. का? तर जे वाईट कर्म केले होते त्या कर्मापासून जे पाप पुण्य घडले होते तर ते करणारा तर मेला असंच म्हणावं लागेल. तो करणारा मेला. मग आता जे आपणाला इथं जे भोग व्हायला आहे तो कोण्या पापाचा, कोण्या पुण्याचा? आपण कधी केले पाप पुण्य? भोग कशानं घडवतो? पाप पुण्यानंच करतो, है का नाही? मग वर्तमानकाली म्हणजे या जन्मामध्ये सुखदुःखाचा भोग पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असंच म्हणावे लागेल. पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मापासून भोग होतो असंच मानावं लागेल. कोणतेही कर्मा वाचून म्हणजे कर्म नाही केले तरी भोग भोगावा लागतो आणि कर्म केले तरी भोग भोगावा लागतो असं म्हणावं लागेल. कधी? जर उत्पत्ती विनाशवान जर आत्मा मानला तर, है का ना? कारण ज्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश झाला, तर मग आता व्हायलेले भोग हे कशाचे येतं? ते तर करणारा. मग आता व्हायलेले भोग कशाचे? यासच शास्त्रामध्ये अकृताभ्यागम हा दोष आहे. म्हणजे कृत्य न करता भोग घडणं असा सिद्धांत मानावा लागेल. म्हणजे काही न करता, आता काही नाही केलं तर भोग कसा घडेल, है की नाही? एखादा म्हणला, जर एखाद्यावर आदावळ घेतली, संशय घातला आणि त्याला पोलिसामध्ये त्याची फिर्याद दाखल केली की मला यानं अमुक अमुक असा त्रास दिला नाही, काय नाही, पण तशी आदावळ घेतली आणि मग त्या ज्याच्यावर आदावळ घेतली होती त्याला पोलिसांनी धरून नेलं आणि त्याला त्या बंद कोठडीमध्ये कोंडून टाकलं, है की नाही? आता ती शिक्षा झाली का नाही? तो भोग घडला का नाही? त्यानं त्याला दिला होता का तसं काही त्रास? मग तो भोग घडला का नाही? मग तो जो भोग घडला त्याचा तो आताच्या कर्माचा मानायचा का पूर्वकर्माचा? आणि त्याला काय वाटतं? अज्ञानी जीवाला काय वाटतं? ह्या आताच्याच कर्म, म्हणजे कर्म न करता तरी त्याला भोग घडला का नाही असा मानणार का नाही तो वादी? पण त्याला कर्माचा सिद्धांत माहीतच नाही.
कारण कर्म घडल्याशिवाय भोग घडत नाही. तुकाराम महाराजाचं प्रमाण आहे याच्यावर. भोग तो न घडे संचिता वाचून. संचित म्हणजेच कर्म संचित पहिले, त्याच कर्माचा भोग घडत असतो. आणि संचित कर्म जर नसतील तर मग भोग घडत नाही, है का नाही. मग भोग जो घडतो तो पूर्वकर्माचा असतो. ताबडतोब भोग घडत नाही, कारण पूर्वकर्म केलेलेच असतात. म्हणून घडायलेला भोग पूर्वकर्माचा मानावा लागतो. म्हणून आता जो घडायलेला भोग आहे तो हा आताचा जो आत्मा आहे, जीवात्मा आताचा जो आहे तो पूर्वी होताच. मग तो मेला का? आणि जर तो मेला असता तर आता जन्माला असता का? मग तो मरतो का? अहो आत्मा तर मरतच नाही, पण जीव तरी कुठे मरतो मारल्याशी. आत्मा तर मरतच नाही, पण जीव सुद्धा मरत नाही. आणि जर जीव मेला असता तर दुसऱ्या जन्माला कोण गेला असतं हे कर्म केलेलं फेडायला? असा पूर्वजन्मीचा कर्माचा या जन्मामध्ये भोग घडतो हे मानल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून कर्मा वाचून भोग घडत नाही असेच मानावे लागेल. यासच अकृताभ्यागम असं म्हणतात. अकृताभ्यागम म्हणजे अकृत, काही नाही केलं. अकृत म्हणजे काही कृत्य केलं नाही, अकृत. आणि अभ्यागम म्हणजे भोग, भोग घडा असे म्हणतात. हा दोष आहे. याला काय म्हणतात? हां, काय न करता भोग कसा होईल? म्हणून या जन्मी केलेला कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असं जर मानलं तर या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो. आता त्या कर्माचा नाश होतो का? भोगाचा नाश होतो का? त्या कर्माचा भोग दिल्या वाचून ह्या जन्मी. आता ह्या जन्मी आपण कर्म केले, याचं आपणाला प्रायचित्त म्हणून भोग भोगावाच लागेल ना. आणि जर त्या कर्माचा ज्ञानाने जर नाश होत असेल, जर ज्ञानाने त्याचा नाश होत असेल तर मात्र तो भोग चुकतो, आहे की नाही? तो भोग चुकतो. पण ज्ञान जर नाही करून घेतलं तर तो भोग कर्माचा भोगावाच लागतो. कारण त्याला जन्म घ्यावा लागेल, जन्म घेणे लागे, आहे का नाही? मग ती वासना शिल्लक राहतेच, म्हणून त्याला जन्म घ्यावाच लागतो. ती कर्माची वासना कर्माचा भोग देतच असते. या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असे म्हणावे लागेल. का तर जर जन्मणं आणि मरणं जर जीवात्म्यामध्ये घडत नसेल तर जन्मणं आणि मरणं घडत नसेल तर असा दोष येणार नाही. आणि जर याच्यामध्ये असं घडत असेल तर जन्मणं मरणं, तर मग केलेलं कोण भोगणार? यासच कृतप्रणाश म्हणतात. भोग दिल्या वाचून नाश होतो. कसे वाक्य आहेत पहा, दोन प्रकारचे वाक्य येतं. भोग दिल्या वाचून नाश होतो. शिक्षा न भोगता
पोलिसाच्या तावडीतून सुटता येतं. हां, शिक्षा न भोगता पोलिसाच्या तावडीतून सुटता येणं आणि काहीही न करता पोलिसांनी धरून नेणं. काही न केलंय, काय केलं नाही, पण पोलिसांनी धरून नेलंय. हां, आणि काहीतरी वाईट कृत्य केलंय, पण त्याला काहीही धक्का न लागता त्याची सुटका झाली. हे दोन प्रकारचे झाले का नाही? हो. हां, मग काय म्हणतात हे? भोग दिल्या वाचून, म्हणजे शिक्षा झाल्या वाचून. शिक्षा भोगलीत नाही, त्या केलेल्या कर्माचा नाश होतो. असं कधी मानावं लागेल? जर आत्मा, जर जीवात्मा जन्मत असेल तर, जीवात्मा जर जन्मत असेल तर त्याच्या ठिकाणी हा दोष लागल्याशिवाय राहणार नाही. कारण जीवात्मा जन्मतो, पण आत्मा है की नाही? मग जो भोग घडतो तो कुणाला? जो जन्मतो त्याला. मग जन्मतो कोण? जीवात्मा. आत्मा जन्मतो का? मग आत्मा जन्मरहित आहे. आत्मा जन्मरहित आहे आणि जीवात्मा केलेल्या कर्माचा भोग देण्यासाठी जन्मावंच लागतं. त्याला जन्मावंच लागतं. कारण भोग दिल्या वाचून नाश होतो असं मानायला जमतं का? भोग द्यावाच लागेल, है की नाही? मग असं जर कोणी मानित असेल तर त्या दोषाला काय म्हणतात? तो कृतप्रणाश, केलेल्याचा नाश, केलेल्या कर्माचा नाश. मग शास्त्र काय म्हणतंय? कृतप्रणाश करता येतंय. कृतप्रणाश, केलेल्या कर्माचा नाश करता येतो. संचिताचा नाश करता येतो, पण नाश न करता नाश होत नाही. नाश करावाच लागतो. मग त्याचा उपाय काय आहे? तर आत्मज्ञान. त्या जीवात्म्याला आत्मज्ञान. कारण आत्मा जन्मरहित आहे आणि जीवात्मा त्याला जन्मावंच लागतंय. जीवात्म्याला आत्मज्ञान नसतंय. जीवात्म्याला तो अज्ञानी असतो ना. जीव ही उपाधी लागायली ना त्याला. आणि त्या आत्म्यानं, त्या जीवात्म्यानं जर मी सच्चिदानंद ब्रह्मस्वरूप आहे असा त्यानं ज्ञानानं निश्चय केला असेल तर तो जन्मेल कशाला? मग केलेल्या पापाचं फळ भोगण्यासाठी जर जन्माला तर भोगावं लागेल, तर ज्ञानानं तो काय होतो? ब्रह्मरूप होतो. ते जन्मत नाही. मग केलेल्याचं कोण भोगणार आहे? ते केलेलं कर्म कोण भोगणार? कोण भोगत असं ना? कारण भोगल्या वाचून तर त्याचा नाश होत नाही आणि ज्यानं केले ते तर भोगीत नाही. मग भोगतं कोण? मग हे कोणावर ढकलायचं? एक कल्पना करा. ही कल्पना करा, ईश्वर भोग भोगतो का नाही? ईश्वराला भोग आहेत का नाहीत? ईश्वराला रामायणातून रामाला भोग भोगावा लागला का नाही? वनवासाला जावं लागलं का नाही? मग असं त्यानं कोणतं कर्म केलं होतं की त्याच्या पदरी वनवास पडला? त्याच्या अगोदर त्याचा जन्म झालता का? हा, ईश्वराला
जो भोग घडतो का तो त्याच्या भक्ताचा घडतो. ईश्वराला जो भोग घडतो तो त्याच्या भक्तानं केलेल्या कर्माचा भोग ईश्वरावर घालावा लागतो. कारण जे इथं जीवानं केलेले कर्म आहेत त्या कर्माचा भोग त्या जीवालाच भोगावा लागत आहे. पण तो जर जीव ज्ञान प्राप्त करून मुक्त झाला तर त्याच्या केलेल्या कर्माचं त्याच्या संचिताचं कोण वाली? तर मग हे अवतारिक पुरुष अवतार घेऊन त्याच कर्माचा भोग भोगतात. पण तो कर्म भोगल्याशिवाय नष्ट होत नाहीत. रानामध्ये जरी उन्हाळ्यामध्ये आपण बिया शिपल्या कशाच्या तरी तर त्या उगवल्याशिवाय नष्ट होत नाहीत. ते बीज जे आहे ते बीज उगवूनच नष्ट होत आहे की नाही? ते उगवणारच नाही असं नाही, है की नाही? तसं केलेलं कर्म हे मायावर ढकलून द्यायचे. आता वाटेल ना आपण तर अनेक आपलं संचित आहे पाठीमागलं, हे संचित कोण भोगील म्हणून मला पुन्हा जन्मावत लागेल, हे करावंच लागेल. मग संचिताचा नाश घालवायचा कसा? कोणी घालवायचा? ज्याची त्यानंच घालवायचा आहे. हे कर्म मी केले नाहीत कारण मी अकर्ता आहे, कारण मी आत्मस्वरूपवान आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे कधीच घडत नाही, है का नाही? मग तो अनुभवानं आत्मस्वरूपवान झाला तर केलेल्या कर्माचा भोग मायेकडे ढकलून द्यायचा. ते आपण हिशोब लावायचा आहे वरचेचा. जे मुक्त झाले त्याने केलेल्या कर्माचा आपण हिशोब लावायचा. त्याचे कर्म काय झाले तर ईश्वरानं त्याचे भोग भोगले, म्हणजे त्यांनी मायावर ढकलून दिलं होतं. आता मायावर ढकलून देणं म्हणजेच ईश्वराव, है का नाही? मायावर ढकलणं म्हणजेच ईश्वराव ढकलणं आहे. मग जे अवतारिक पुरुषांना आपण ईश्वरता देतो, है की नाही? पुराणांनी शास्त्रांनी त्यांना ईश्वर मानला आहे ना. आणि मग त्यांच्या ठिकाणी तर शुभाशुभ कर्म घडलेले नाहीत. मग त्यांना भोग कुठला व्हायला आहे? कर्मा वाचून तर भोग घडत नाही. कर्मा वाचून तर मग कृष्णाला दुःख झाले, सुभद्राचा मुलगा मेला त्यावेळेस कृष्णाला दुःख झाले आणि सीता रावणानं चोरून नेल्यावर रामाला दुःख झाले. हे दुःखे त्यांना कसे झाले तर त्यांच्या कर्माचे पुराणांनी त्यांच्या पद्धतीनं ते हिशोब लावलं, ते पूर्वज त्यांचा जन्म सांगितला आहे. आता ते ईश्वर ज्ञानस्वरूपवान येतं, है का नाही? आणि त्या ज्ञानस्वरूपवान चैतन्यानं त्या पुरुषानं जर शरीर धारण केलं तर त्या शरीराला चालण्यासाठी कर्माचा भोग लागेल का नाही? शरीर म्हणलं की अहो तर ह्या जन्मामध्ये जे त्यांना भोग होतात ना, आल्यावर मनुष्य योनीमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जो भोग घडतो का, ते अगोदरच ते कर्म त्या मुक्त पुरुषाचे ते कर्म जवळ घेऊनच ते देह धारण केलाय त्यांनी. देहाला कर्म लागतील ना. बगर कर्माचा देह कसा मिळेल? कारण पाप पुण्य करूनही जन्मा येतो प्राणी, है का नाही? जन्माला जो येतो तो पाप पुण्य करूनच. अगोदर फायजीत ते तवा जन्मता येते आणि अगोदरचे नसल्यावर मग कसं काय हे जन्माव? पायऱ्यात नसले तर वरल्या मधल्यावर कसं जावं?
तसं ईश्वर अगोदरच त्या कर्माची जमाव करतो. अगोदरच मला आता इतके कर्म आता हे जमा झाले तर आता मला जन्म आहे का नाही. म्हणून भोग दिल्या वाचून नाश होतो असे मानावे लागेल. किंवा अकृताभ्यागम हा जर दोष मानला तर, स्वीकारला तर, काहीही कर्म न करता भोग घडणे त्याला म्हणायचं अकृताभ्यागम. काहीही दोष न घडता, काहीच दोष घडला नाही आणि शिक्षा तर झाली, याला काय म्हणायचं अकृताभ्यागम. हा दोष आहे हे मानणं, असं तसं मानाय जमत नाही. हे मानणं असं हा दोष आहे. कारण केल्या वाचून भोग घडत नाही हा सिद्धांत आहे. केल्या वाचून भोग घडत नाही हा सिद्धांत आहे ना. आणि काही न करता भोग घडला असं मानणं दोष आहे का नाही. मग आत्मा जर जन्मतो आणि मरतो असं जर मानलं तर मेलेला आत्मा पुन्हा जन्मत नाही. मेलेलं पुन्हा जन्मत नाही ना. आणि सांसारिक जीव काय म्हणतो, मेल्यावर दुसऱ्या जन्माला जातो. अरे नाही, मेल्यावर जातं का मेल्यावर जातं दुसऱ्या जन्माला, आहे का नाही. मेल्यावर कसं जाता येईल. फार वेगळ्या लक्षणानं ऐकावं लागतंय शास्त्र. मरून कुठेच जाता येत नाही. मग जे दुसऱ्या जन्माला जातात त्या अर्थी ह्या जन्मातूनच तिकडं जातात ना. ह्या जन्मातूनच तिकडं जातात, दुसऱ्या जन्मात जातात. मरून जातात का ते. मग मरण कशाला म्हणायचं, हे न कशाला मानलंय मरण. हा देह सोडला म्हणजे मरण. कशाचं, ह्याच्यात कोम आहे. कशाचं मरण मानलं त्यांनी. दुसऱ्या जन्माला जाणाऱ्या त्याचं मानलं का दुसऱ्या जन्माला न जाणाऱ्याचं मानलं मरण. मरण जे मानतात सांसारिक लोक ते कशाचं मानतात, याच्यामध्ये त्यांच्यात प्रकार नाही. फक्त मरण मानतात, पण कशाचं, देहाचं का जीवात्म्याचं, कोणाचं मानतात मरण. पण दुसरा जन्म मानतात ना. हा, आणि मरण तर मरण बी मानतात आणि दुसरा जन्म बी. मग कसं आहे त्यांचं, म्हणजे मरण बी मानायचं आणि दुसरा जन्म बी. मग कोण गेलं दुसऱ्या जन्माला. जो आकार रहित जो होता, आकार रहित जो जीवात्मा होता, ज्या वासना होत्या त्या दुसरं जन्म धारण करतात. जो सूक्ष्म लिंगदेह आहे तो लिंगदेह दुसऱ्या जन्माला प्राप्त होतो. आणि लिंगदेह बाद केला तर त्याचा नाश होतो आणि ज्ञानानं केला तर होतो, है का नाही. आणि जर ज्ञान नाही झालं तर त्याचा नाश होत नाही, त्याचा बादच होत नाही. तर नाश कुठून होईल, बादच करता येत नाही. बाद करण्यासाठी ज्ञान लागतं आणि ज्ञानच संपादन केलं नाही
तर त्याचा बाद कसा होईल? आणि बादच झाला नाही तर त्याचा नाश कसा होईल पुन्हा? आणि नाश झाल्याशिवाय मुक्तता नाही. कशाचा? या लिंगदेहाचा. दुसऱ्या जन्माला कारण कोण आहे? लिंगदेह आहे ना. मग या देहाला मरण मानायचं का लिंगदेहाचं मरण मानायचं? हो, सांसारिक लोक या देहाला मरण मानतात आणि पारमार्थिक लोक सूक्ष्म देहाला मरण मानतात. मरतो, जर मारला तर तोच मरतो. परमार्थ दृष्टीनं त्याला मारता येतं. आणि हे जन्मत नाही मरत बी नाही. जन्मत नाही म्हणल्या आता हा देह पंचमहाभूताचा आहे की नाही? मग याच्या ठिकाणी आताही मळच आहे आणि याच्यातला सूक्ष्म देह निघून गेला तरी पण मळच आहे का नाही? ते आहे तोपर्यंत आपल्याला हे चेतन वाटतंय. ते आहे तोपर्यंत. म्हणजेच हे चेतन असलं काय आणि मळ असलं काय याचा काही उपयोग नाही. यात स्थूल देहाचा याचा काही उपयोग नाही. कशाशी? दुसऱ्या जन्माशी. दुसऱ्या जन्माशी हे कारण नाही. सूक्ष्म देह हे कारण, लिंगदेह. मग लिंगदेहाचा बात करायचा का या देहाचा बात करायचा? आणि मग मरण याचं मानायचं का त्याचं मानायचं? हा. आणि मानतेत कोणाचं? याचं मानतेत आहे का नाही? मग याचं मरण कोण मानतंय? अज्ञानी जीव याचंच मरण मानतंय आहे का नाही? आणि जन्माला कोण जातंय मग? ते माहीत नाही म्हणतात. जीव जातो म्हणतात. जीव जातो. जीव म्हणजेच लिंगदेह आहे का नाही? मग त्यांचं म्हणणं असं आहे की इथं मरणं म्हणजे या देहाला धरून मरणं मानते ते आहे का नाही? आणि न मरणं ते मानितच नाही. नुसतं मरणं मानतात आणि त्याचं हे अर्धवट ज्ञान आहे. मग मरण मानल्यावर जातंय कोण दुसऱ्या जन्माला? कोणाचं मरण मानायचं? म्हणजे इथं उतार नाही. ह्या बोलण्याला उतार लागायला का कुठं? म्हणजे हे बोलणं कसं आहे? याला वाचाळ म्हणतात. बरळ ती बरळ, हे बोलणं बरळल्यासारखं आहे. हां. मग जे जन्माला जातं दुसऱ्या पूर्वकर्म करून तो लिंगदेह आहे का नाही? मग लिंगदेह कर्माचा जबाबदार आहे. स्थूल देह जबाबदार नाही आहे का नाही? मोटर जर समजा एखादं मोटरी खाली गेलं तर त्याला मोटर जबाबदार आहे का मोटर चालविणारा जबाबदार आहे? मग या देहाला चालविणारा लिंगदेह आहे. प्राण, 5 प्राण, हा, मन म्हणजे अंतःकरण आहे का नाही? ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये हे लिंगदेहाचे येतं, या देहाचे नाहीत. हे नुसतं खोकं. प्लास्टरावर बिल्डिंग नसते. प्लास्टरावर बिल्डिंगचं वजन कशावर असतं? पिल्लेरवर, विटावर आहे का नाही? त्याच्यावर असतं. प्लास्टरवर तो हे प्लास्टर आहे. हा हे देह म्हणजे प्लास्टर आहे का? म्हणून जिम्मेदारी याच्याकडे काही नाही. उगीच लोक याला शिक्षा देतात. शिक्षा याला देतात पण
खऱ्या नियमानं बघितलं तर याला शिक्षा होत नाही, याला शिक्षा होत नाही. आता बेत पोलीस टाकतो पाठीत, पोलीस बेत पाठीत टाकतो, पण तिथं वेदना पाठीला नाही, है का नाही? वेदना कोणाला होतात? अंतःकरणाला होतात, म्हणजेच त्या देहाला होतात. म्हणून या देहाचं याच्यामध्ये काही घेणं देणं नाही, ह्या कर्मपिपासामध्ये. मग या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असे मानावे लागेल. केव्हा? भोग दिल्या वाचून नाश मानावा लागेल. कशाचा? त्या कर्माचा. केव्हा मानावा लागेल? जर आत्मा जन्मतो म्हटलं तर, आत्म्याचा जन्म होतो म्हटलं तर. कारण आत्मा जर जन्माला तर आत्म्यानं पूर्वकर्म काही केलेले नाहीत, आणि इथं जे भोग त्याला व्हायलाय ते काही न केलेल्याचा व्हायलाय. मग काही नाही केलं तरी भोग घडतो असंच मानावं लागल. मग हा कोणता दोष मानायचा? शास्त्र म्हणतं याला अकृताभ्यागम, काही न करता, है का? मग असे म्हणावे लागेल. यासच कृतप्रणास म्हणतात. या अकृताभ्यागम व कृतप्रणास दोषामुळे आत्म्यास उत्पत्ती विनाश मानता येत नाही. आत्म्याला जर हा दोष कोणता? अकृताभ्यागम आणि कृतप्रणास, ह्या दोन दोषामुळं आत्म्यास उत्पत्ती विनाश म्हणता येत नाही. आत्म्याला उत्पत्ती आणि आत्म्याचा नाश म्हणता येत नाही. जर आत्म्याची उत्पत्ती आणि नाश मानला तर मग विनाकारण दुःख आणि कारण घडून सुद्धा सुख, कारण काही न कारण म्हणजे काम न काम करता मोबदला येणं आणि काम करून काही न मिळणं असं होईल. हा दोष मानावा लागेल. केव्हा? आत्मा उत्पत्ती विनाशवान जर मानला तर, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? वेदांत्यांचं. कारण त्यांना आत्मा जन्मरहित सांगायचा आहे, है की नाही? आता जन्मरहित सांगायचा आहे म्हटल्यावर कसा सांगावा? तर त्याचा जन्म मानल्यावर काय होतंय आणि त्याचा विनाश मानल्यावर काय होतंय, त्याचे दोष सांगणं. आणि ते सांगितलेले दोष आपल्याला नाही पटले की मग म्हणायचं आत्मा जन्मरहितच आहे, है का नाही? मग आत्म्याचा जर जन्म मानला तर आत्म्यानं पूर्वकर्म काय केले होते? काहीच नाही. आत्मा अकर्ता आहे, अभोक्ता आहे, आणि त्याच्या ठिकाणी भोग मानायचा. अहो पहिली गोष्ट तो काही करीतच नाही, काही करीत नाही म्हणून तो जन्मालाच येत नाही, आणि जन्मालाच येत नाही म्हणून तो काय भोगीतच नाही, है का ना? मग उगीच जन्मणं आणि मरणं त्याच्या ठिकाणी मानणं हे अज्ञान नाही तर काय? मग जीवानं काय जाणून घ्यायचंय की आत्मा जन्म रहित आहे, आणि जो जन्म तो मरतो तो जीव आहे. मग त्या जीवातून आपण आपलं स्वरूप खरं कोणतं आहे ते जाणून घ्यावं. हा पडलेला जो चिदाभास आहे तो जीव आहे.
आणि त्या जीवाला इतकंच कळून घ्यायचंय आपण चिदाभास आहोत ना, पण कोणाचे येतं? आत्म्याचे आहेत. मग आपण कोण आहेत? आत्माच आहेत. असं जाणून घ्यायचंय. मग त्या चिदाभासानं मी आत्मस्वरूपवान आहे असं जाणलं तर जन्म मरण चुकणार का राहणार? म्हणून तर म्हणतात की आत्मज्ञान व्हायला पाहिजे. मी आत्मा आहे असं वाटायला पाहिजे. आत्मज्ञान होणं म्हणजे काय? मी आत्मा आहे. असं वाटायला पाहिजे ना. पण असं वाटायले का सांसारिक जीवाला? मग सांसारिक जीवाला असं वाटाना म्हणून शास्त्र सांगायले असं माना. असं मानलं तर जन्मरहित होता येतंय, आणि असं जर नाही मानलं तर जन्म मरण सुटत नाही, जीवच राहणार ना. मग आता वेळ झालाय, आपण हाच आणखी परिच्छेद उद्याही पाहू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल.